नमस्कार. तरुणाई म्हणजे सळसळता उत्साह, ऊर्जा आणि सारे अवकाश कवेत घेण्याची महत्वाकांक्षा. या उत्साह, उर्मी आणि ऊर्जेच्या बळावर प्रत्येक काळातील तरुण पिढीच्या हातून काही सृजनात्मक घडत असते, नवनिर्मिती होत असते. स्वामी विवेकानंद म्हणायचे, तुमच्या देशातील तरुणाईच्या ओठांवर कोणतं गाणं आहे हे सांगा, मी तुमच्या देशाचं भविष्य सांगेन. तरुणाईच्या मनात जे धुमसत असतं ते गाणं म्हणून त्यांच्या ओठांवर येतं. सहसा आपल्या लक्षात येत नाही, पण आपल्या सभोवतालच्या जगात अपरिमित उत्साह घेऊन ही ऊर्जेची बेट वावरत असतात. कुणी लेखक म्हणून शब्दातून व्यक्त होत असतं, कुणी कवी म्हणून रसिकांच्या मनावर गारूड करत असतं, कुणी पत्रकार म्हणून दुर्लक्षित जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडत असतं, तर कुणी लघु उद्योजक म्हणून नव्या निर्माणाची धडपड करत असतं. कुणी डॉक्टर म्हणून समाजाच्या आरोग्याची चिंता वाहत असतं, तर कुणी अभियंता म्हणून रचनात्मक उभारणीच्या कामात गढून गेलेलं असतं. कुणी शिक्षक, प्राध्यापक म्हणून विद्यार्थी जीवनाला आकार देत असतं, तर कुणी संशोधक म्हणून व्यासंगाच्या महासागरात मुसाफिरी करत असतं. कुणी आपल्या चिंतनशील भाषण प्रवचनाच्या माध्यमातून लोकमानस घडवत असतं, तर कुणी स्पर्धा परीक्षांची गांभीर्याने पूर्वतयारी करत नव्या प्रशासनाची परिभाषा तयार करत असतं. खर तर अशा या तरुणाईचा संघर्ष, यश, कर्तृत्व सारच प्रेरणादायी असतं. पण आपण उथळ पाण्याला खळखळाट फार असे त्यांचे सदोष मूल्यमापन करत एकतर त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो, नाहीतर त्यांना अनुल्लेखाने मारतो. टीका करायची असली तरी हरकत नाही, पण निदान त्यांच्या मनात काय खळबळ चालू आहे हे समजून घेणे आवश्यक नाही का? तरुणाईच्या मनातील चिंता आणि चिंतन सगळ्यांच्या समोर यावे या हेतूने युवा मनवंतर आणि कल्पक विद्यार्थी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने युथ फ्रॉम डिफरंट काइंड्स बट ऑल हॅव इग्नायटेड माइंड्स या भावनेतून इग्नायटेड माइंड्स हा आगळा वेगळा उपक्रम युवा मनवंतर या तरुणाईच्या डिजिटल कट्ट्यावर आम्ही राबवत आहोत. या उपक्रमातील 10वा प्रज्वलित तरुण आहे अजिंक्य राजेंद्र बिरादार, बेंगळुरू, कर्नाटक. शालेय शिक्षण 1ली ते 6वी तावणप्पा पाटणे हायस्कूल, कोल्हापूर. 6वी ते 10वी प्रतिभा निकेतन हायस्कूल, नांदेड. 11वी 12वी महात्मा गांधी महाविद्यालय, अहमदपूर. अभियांत्रिकीचे शिक्षण MAE MIT आळंदी, पुणे. एमटेक वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय, सांगली. नोकरी आणि संशोधन 2 वर्षे रिसर्च असिस्टंट इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बेंगळुरू. 4 वर्षे पोस्ट सिलिकॉन व्हॅलिडेशन इंजिनियर, अप्लाइड मायक्रो, पुणे. 2हून अधिक वर्षे मेंबर ऑफ टेक्निकल स्टाफ, मीराफ्रा सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीज, बेंगळुरू. हा झाला त्याचा शैक्षणिक परिचय आणि प्रवास. परंतु यापैकी कशातूनही अजिंक्यचे व्यक्तिमत्व आपणाला आकळणारे नाही. त्यासाठी वळावे लागेल त्याच्या हटके छंदांकडे. पहिला छंद मार्शल आर्ट्स, आयकिडो. दुसरा गाणे, त्यातही शास्त्रीय गाणे, ज्यामध्ये मागील वर्षभरापासून तो हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे धडे गिरवण्याचा यत्न करतो आहे. याच्या जोडीला ट्रेकिंग आणि सायकलिंग. मुसाफिर हूं यारो या वृत्तीने बिनदिक्कतपणे भटकणे ही त्याची भलती आवडती गोष्ट. पण हा झाला बाह्य जगातील प्रवास. त्यासाठी ट्रेकिंग आणि सायकलिंग कामाची. पण याच्या जोडीला आत्मशोधासाठी स्वतःमध्ये खोलवर उतरण्याचीही त्याची पुरेपूर तयारी. म्हणून तर उत्तम अकॅडमिशियन असलेल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली तो अगदी 10वीत असल्यापासूनच स्वयंशोधाचा रियाज करतो आहे. सिद्ध समाधी योग, हर्टफुलनेस मेडिटेशन म्हणजे सहज मार्ग, श्री रामचंद्र मिशन चेन्नईचा योग कार्यक्रम, आर्ट ऑफ लिव्हिंगचा हॅपीनेस प्रोग्राम, तसेच दिव्य समाज का निर्माण कार्यक्रम, जे कृष्णमूर्ती यांचा रेसिडेन्शियल प्रोग्राम, ईशा फाउंडेशन बेंगळुरूचा इनर इंजिनिअरिंग ऑनलाईन कोर्स, अशा विविध मार्गांनी आपले आत्मशोधाचे लक्ष गाठण्यासाठीचा
त्याचा अखंड प्रवास सुरूच आहे. अभियंता असलेला हा तरुण भविष्यात खोऱ्याने पैसा कसा ओढावा याचे नियोजन न करता दीर्घकालीन लक्ष्य म्हणून गौसेवा आणि तंत्रज्ञानासह निसर्गासाठी कार्य करण्याचे उद्दिष्ट बाळगतो. यावरून हे पाणी काही औरच आहे याचा अंदाज आल्याशिवाय राहत नाही. परिणामी विज्ञान आणि अध्यात्म हा ज्याच्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे अशा तरुण अभियंत्याचे या विषयावरील चिंतन ऐकणे ही इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आपण त्याच्या मांडणीचे स्वागत करूया. नमस्कार मित्रांनो. ज्ञान, विज्ञान आणि अध्यात्म यातील सहसंबंध हा विषय निवडण्यामागचं कारण असं की मला याबद्दल फार क्युरिओसिटी आहे. आम्ही घरीही बऱ्याचशा गोष्टी फॉलो करतो. हार्टफुलनेस मेडिटेशन असेल, मी बऱ्याचशा स्पिरिच्युअल ऑर्गनायझेशनचे कोर्सेस केलेले आहेत. मग आर्ट ऑफ लिव्हिंगचा हॅपीनेस आहे, ईशा फाउंडेशनचा इनर इंजिनिअरिंग आहे, SSYचा बेसिक कोर्स आहे, जय कृष्णमूर्तींचा अभ्यासमाला असेल. तर या बऱ्याचशा अनुभवानंतरला मला बऱ्याचशा गोष्टी त्यामधून शिकायलाही मिळाल्या. मी अनुभव घेतले विविध क्रियांमधून. प्लस आपण जेव्हा डिस्कस करतो मग सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती असेल, पर्सनल डिस्कशन्स असतील, घरचे वडिलांसोबतचे किंवा घरी आपण जे डिस्कस करतो ते असेल, त्यामधून मला असं लक्षात आलं की बऱ्याचशा लोकांचं मिसकन्सेप्शन आणि इग्नोरन्स आहे स्पिरिच्युअलिटीच्या टुवर्ड्स. ही गोष्ट 50-60 मध्ये जाऊन वयोवृद्ध झाल्यानंतर करण्याची नाहीच आहे. ही गोष्ट आपण जेवढ्या लवकर समजून घेऊ, शिकून घेऊ, तेवढ्या जास्त चांगल्या पद्धतीने आपलं आयुष्य आपण व्यतीत करू शकतो. वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने आपण आपल्या गोष्टी हँडल करू. त्यामुळे हा विषय निवडण्यामागचं हे एक बेसिक कारण झालं. मला असं वाटतं की या विषयाबद्दल अजून यंगस्टर्स कडून बोललं गेलं पाहिजे, डिस्कस केलं गेलं पाहिजे. ते होतंय असं पाहतोय मी, पण अजून त्याबद्दल आपण बोललं तर काही वावगं ठरणार नाही. विज्ञान आणि तंत्रज्ञान याच्यामध्ये आपण खूप प्रगती केली आहे. विविध क्षेत्रांमध्ये असे आहे ती प्रगती. आपला हेल्थकेअर सेक्टर असेल, त्याच्यामध्ये आपण अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी, ओपन हार्ट सर्जरीज, विदिन अ इयर डेव्हलपमेंट ऑफ अ व्हॅक्सिन फॉर कोरोना, डिफेन्समध्ये ॲटम बॉम्ब, न्यूक्लिअर बॉम्ब, गायडेड मिसाईल्स, अद्ययावत विमानं, लढाऊ विमानं. त्यानंतर लाईफस्टाईलमध्ये पाहायला गेलं तर आपण बरेचसे सेन्सर्स डेव्हलप झालेत. त्यानंतर अलेक्सा आहे ॲज अ पार्ट ऑफ होम ऑटोमेशन. बसल्या बसल्या एखाद्या खुर्चीवर बसून आपण फॅन, ट्यूबलाईट, AC, PC म्हणेल त्या गोष्टी आपण कंट्रोल करू शकतो. स्पेस एक्सप्लोरेशन मध्येही आपण उच्चांक गाठलाय. रियुजेबल रॉकेट्स असतील, मार्स मिशन असेल, चांद्रयान असेल, आपण इव्हन मार्सवरती जाऊन कॉलनीज प्रस्थापित करण्याच्या गोष्टी करतो सध्या. पण समूह आपण पृथ्वीवर कसं राहायचं हे विसरत चाललोय. जे काही पृथ्वीवरचे प्रश्न आणि असंतुलन आहे ते आपणच निर्माण केलंय. साहजिकच त्याची उत्तरं शोधण्यासाठी आपल्याला परत माणसाकडेच यावं लागेल. ज्ञान आणि विज्ञान आणि अध्यात्मामध्ये किंवा तंत्रज्ञानामध्ये आपण जी काही प्रगती केली ती बुद्धीच्या जोरावर एकांगी स्वरूपाची अशी आपण केलेली आहे. तर हे समजून घेणं आवश्यक आहे की बुद्धी नेमकी आपण कशी क्लासिफाय करू, त्यासोबत अजून काही आहे का. जेव्हा आपण ही एवढी मोठी प्रगती केली, आपण बाकीच्या कुठल्या पॉइंट्सला किंवा आपल्या मूलभूत तत्वांना मिस आउट केले का, फक्त एकांगीच प्रगती झाली आहे का आपली. हा प्रश्न मला केव्हा पडला, जेव्हा मी जय कृष्णमूर्तींचा एक वर्कशॉप केला. त्यामध्ये हे डिस्कशन होतं की आपण एवढं तंत्रज्ञानामध्ये वगैरे प्रगती केली, पण आपल्या बेसिक इमोशन्समध्ये किंवा भावनिक डेव्हलपमेंट जी म्हणतो आपण ती झाली आहे का. आपण जेव्हा भावनिक डेव्हलपमेंट म्हणतो त्यावेळेस आपण थोडंसं मागे जाऊन हे समजून घेऊया की आपल्याला असं काही सेग्रिगेट करता येईल का, आपलं सूक्ष्म शरीर, कारण शरीर आणि स्थूल शरीर, फिजिकल बॉडी, कॉझल बॉडी आणि सटल बॉडी. सॉफ्टवेअर हार्डवेअर म्हणत आपण फॉर इज. सॉफ्टवेअरमध्ये कुठल्या गोष्टी येऊ शकतात. बुद्धी हा एक पार्ट झाला, आपण म्हणलोय ऑलरेडी. बुद्धी, भावना, मन, चित्त, अहंकार ह्या 5 पूर्ण पार्ट झाले. ऍक्च्युअली भावना हा कॉझल बॉडीचा किंवा कारण शरीराचा एक भाग आहे, पण ते डिस्कशन फार मोठं होऊन जाईल. त्यासाठी आपण तो भाग तिथे सोडूयात. आणि एनी हाऊ भावना हा सटल पार्ट आहे. वी कांट सी इट, वी कॅन ओनली एक्सपिरियन्स इट. सो आपण त्याला ऍज अ सॉफ्टवेअर म्हणून कन्सिडर करूयात. आणि फिजिकल बॉडी म्हणजे स्थूल शरीर. सो सूक्ष्म शरीरामध्ये आपण म्हणलं की बाबा बुद्धी, मन, चित्त, अहंकार आणि भावना हे भाग येतात.
भावनात्मक विकास आपला झाला नाही असं मला वाटतं, किंवा नाहीच झालेला राहणार. कारण की आपण वर्षानुवर्ष जसं एक्सप्रेस होत आलो आहोत, एज ओल्ड पद्धतींमध्ये आपण जसं एक्सप्रेस होत आलो, कदाचित आपल्याकडे त्यावेळेस मीडियम नव्हतं एक्सप्रेस होण्यासाठीचं. फक्त मोजका त्रोटक असा पत्रव्यवहार होता जुन्या काळामध्ये, आणि जे काही फिजिकल इंटरॅक्शन आपलं व्हायचं, मग ते बोलण्यातून असेल किंवा इशाऱ्यांमधून असेल, त्यावेळेस फक्त तेवढंच लिमिटेशन होतं. पण आता आपल्याकडे बरेचसे मीन्स ऑफ एक्सप्रेशन आलेले आहेत. सोशल मीडिया आहे, फोन्स आहेत, व्हिडिओ कॉल्स आहेत. पण समूह आपण रादर जे आपण आधी भावनात्मक पद्धतीनं व्यक्त होत होतो, मग ते प्रेम असेल, राग असेल, लोभ असेल, आनंद असेल, दुःख असेल, तसं आपण आता होत नाही, किंवा त्यापेक्षा कमी क्वालिटीचं आपलं व्यक्त होणं आहे सध्या. भावनात्मक सत्यता नाही राहिलेली त्या गोष्टींमध्ये. छोटंसं उदाहरण घ्यायचं झालं तर आपण बऱ्याचशा वेळेस फोन आल्यानंतर इझिली खोटं बोलून जातो. आता आपण ते पॉलिटिकली करेक्ट होण्यासाठी असेल, पुढच्या माणसाला वाईट वाटू नये असेल म्हणून काही असेल, किंवा व्हॉट्सअपवरती एखादा फॉरवर्ड आला किंवा एखादा जोक आला, आपल्याला हसू जरी आलं नाही तर आपण जस्ट हा असं टाकून मोकळे होतो. भावना शून्य होत चाललो आहोत असं मला वाटतंय समहाऊ. ती लेवल ऑफ अंडरस्टँडिंग आपण समहाऊ मिस करत चाललोय. विश्वास राहत नाहीये आजकाल. आपण जॉईंट फॅमिलीज पासून न्यूक्लिअर पर्यंत आलो, आता सुपर न्यूक्लिअर होत चाललंय. माहित नाही आपण अल्टिमेटली जाणार कुठे आहोत. हे आपण जेव्हा डिस्कस करू तेव्हा आपण मनाचाही भाग आपण डिस्कस करणं आवश्यक आहे. सो मनाचे आपण 4 भागांमध्ये आपण मनाला डिवाइड करू शकतो, जे आजकाल सायन्सनी आणि सायकोलॉजीनी पण उचलून धरलेलं आहे. बऱ्याचशा लोकांनी आजकाल सबकॉन्शियस माइंडवरती वगैरे बुक्स पण लिहिलेले आहेत. तर माइंडचे प्रकार पडतात कॉन्शियस, सबकॉन्शियस, अनकॉन्शियस आणि सुपर कॉन्शियस. सो सबकॉन्शियस आणि रादर अनकॉन्शियस माइंड ही स्टेट तेव्हा असते ज्यावेळेस आपण रेस्टिंग किंवा स्लीप कंडिशन मध्ये असतो. सबकॉन्शियस ही माइंडची अवस्था आहे ज्यावेळेस एखाद्या गोष्टीचा आपल्याला खूप प्रभाव पडतो. मग व्यक्ती असेल, कविता असेल, आपण काही शिकलेलं असेल, असली गोष्ट ज्याचा आपल्यावरती खूप इम्पॅक्ट पडलेला आहे, ती गोष्ट आपल्या सटल किंवा सबकॉन्शियस माइंडमध्ये जाऊन बसते. उदाहरणार्थ आपण एखादी मराठीतली कविता घेऊयात. एरे एरे पावसा आपण जेव्हा म्हणतो त्यावेळेस आपण कदाचित बोलण्यातून आपण ती कविता जरी नाही म्हणली तर आपल्या माइंडमध्ये ती एक ट्यून वाजून जाते, तुला रे तो पैसा पैसा झाला छोटा वगैरे वगैरे. ऑन अ लायटर नोट आपण आधी ऍटलिस्ट पावसाला बोलवायचो, आता तर रेन रेन गो अवे असं काहीतरी चालू आहे. असो, तर आपण कुठे होतो? सबकॉन्शियस आणि अनकॉन्शियस आपण जस्ट पाहिलं काय आहे ते. कॉन्शियस आणि सुपर कॉन्शियस या माइंडच्या हायर अवस्था आहेत. आपण मोस्ट ऑफ द टाइम्स अनकॉन्शियसलीच जगत असतो असं मला म्हणायचंय. कारण आपण जर पाहायला गेलं तर आपलं एवढं कॉन्शियसनेस आपण पे करत नाही, आपण एवढं जागरूक नाही होत गोष्टी ज्या करतो आपण. मग आपलं चालणं असेल, आपल्याला माहित नाही किती गोष्टी फंक्शन होतात त्यासोबत. आपण कॉन्शियसली ब्रिथिंगही नाही करत. म्हणून ऍक्च्युली अध्यात्मामध्ये इफ वी गो अहेड आपण डिस्कशनमध्ये पण डिस्कस करूच, जेवढं कॉन्शियसली आपण ब्रिथिंग करू तेवढं आपले ऍक्च्युली मेंटल स्टेट सुपिरियर होत जाते. तर मनाचा ऍक्च्युली अभ्यास करणं खूप आवश्यक आहे. कारण की मन हे फार महत्वाचा पैलू आहे आपल्या सगळ्या सटल बॉडी मधला. कारण की कुठलीही गोष्ट घडण्याआधी पहिल्यांदा विचार येतो मनामध्ये. फर्स्ट थिंग दॅट हॅपन्स इज अ थॉट इन अवर माइंड. त्यानंतरला हृदय किंवा माइंड किंवा आपलं बुद्धी म्हणूयात आपण, इंटेलेक्ट, जे कुठलं आपल्यावरती हवी आहे, इंटेलेक्ट किंवा हार्ट, त्यानुसार आपण निर्णय घेतो. आणि सगळ्यात शेवटी शरीर त्यावरती जाऊन काम करतं. ही 3 स्टेप प्रोसेस झाली ऍक्च्युली एखादी गोष्ट घडण्याची किंवा घडून येण्याची. आपण जर समजून घ्यायचं झालं या गोष्टीला तर थॉट, डिसिजन अँड देन ऍक्शन. तर ऍक्च्युली आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये मी हे कुठेही ऍक्च्युली वाचलेलं नाहीये. कदाचित आर्ट्समध्ये थोडाफार ह्याचं टच करून जात असतील या गोष्टी, पण असं याचं डीप मध्ये एक्सप्लोरेशन असं कुठेही नाहीये आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये, नाहीच राहिलं. पारंपरिक शिक्षण पद्धतीमध्ये व्यक्तिमत्व विकासाचे महत्वाचे पैलू आहेत आयक्यू, पीक्यू, एसक्यू आणि ईक्यू. इंटेलिजन्स कोशंट, स्पिरिच्युअल कोशंट, इमोशनल कोशंट आणि फिजिकल कोशंट. इव्हन आपण आपले आजकालचे ऍप्स जरी पाहिले प्ले स्टोअरवरचे किंवा आयट्यून्सवरचे, ते मोस्टली आयक्यू सेंट्रिक आहेत. काही मला प्रश्नांची उत्तरं द्या, तुमचं आयक्यू जाणून घ्या, काही कोड सॉल्व्ह करा, काही पझल सॉल्व्ह करा, काही मॅथमॅटिकल इक्वेशन सॉल्व्ह करा आणि तुम्हाला आम्ही आयक्यू सांगू. असेच काही ऍप्लिकेशन मेजरली आहेत. मला असं एकही किंवा रादर एखाद दुसरं ऍप सापडलं जे स्पिरिच्युअल क्वेश्चन किंवा इमोशनल क्वेश्चन वरती आहे.
फिजिकल क्वेश्चन तर ऍक्च्युली फक्त त्याच लोकांसाठी लिमिटेड आहे जे लोक स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज मध्ये इन्व्हॉल्व आहेत किंवा फिजिकल एज्युकेशन मध्ये आहेत, त्यांचाच तेवढा विकास त्या गोष्टीचा होतो. सो सगळा विकास आपला सेंट्रिक आहे इंटेलिजन्स क्वेश्चन्सशी. सो नवीन शिक्षण पद्धतीमध्ये असं दिसून येतं सध्या तरी की बाबा ह्या बाकीच्या क्वेश्चन्सचा, बाकीच्या गोष्टींचा थोडाफार विचार करण्यात आला तर हा थोडाफार सूर असा दिसतो त्या गोष्टींमध्ये. सो जेव्हा आपण शिक्षण पद्धतीपर्यंत आलेलो आहोत तेव्हा आपण थोडंसं ज्ञानाबद्दल बोलूयात. ज्ञान म्हणजे काय, आपण आपल्या प्रोमोमध्येही बोललो होतो. तर ज्ञान म्हणजे आतून जे येतं ते ज्ञान, बाहेरून आपण जे मध्ये टाकतो ते झालं माहिती किंवा शिक्षण आपण म्हणूयात त्याला. तर आपल्याला अजून जर फर्दर डिव्हाइड करायचं असेल ज्ञानाचे प्रकारांना वगैरे, तर वामनराव पैंचं एक आपण क्लासिफिकेशन घेऊयात त्यासाठी. सो वामनराव पैंनी 4 ह्याच्यामध्ये डिव्हाइड केले ज्ञानाला, 4 भागांमध्ये. नॉलेज बाय इंट्युशन, नॉलेज बाय बर्थ, नॉलेज बाय ऍक्विसिशन, नॉलेज बाय इन्स्पिरेशन अँड नॉलेज बाय इंट्युशन. सो नॉलेज बाय बर्थ आपल्याला बऱ्याचशा गोष्टी ऑलरेडी माहिती असतात. जसं की आता नवीन पिढीला आपण पाहतोय जेवढं अवघड आपल्या जुन्या पिढीला जातं किंवा आपल्याला जात होतं टेक्नॉलॉजीला अडॅप्ट करणं, तेवढी इझिली आपली नवीन पिढी त्या गोष्टीला अडॅप्ट होते. प्लस आपण ज्या भावना आपण डिस्कस केला असतो ऍज अ सूक्ष्म शरीराचा पार्ट, भावना सुद्धा आपल्याला उपजत काही भावना असतात. लहान मुलाला काही आपण रड म्हणून सांगायची गरज नाही किंवा त्याला जेव्हा आनंद होतो त्यावेळेस तो हसतो. तो हे ज्ञान झालं तुमचं उपजत ज्ञान किंवा नॉलेज बाय बर्थ. नॉलेज बाय ऍक्विजिशन हे झालं आपण शाळा, महाविद्यालय, विद्यापीठांमध्ये जे घेतो ते झालं नॉलेज बाय ऍक्विजिशन. ते फक्त आपण गॅदर करतो. इट्स अ हीप ऑफ इन्फॉर्मेशन दॅट वी गल्प. त्याचा युजली आपण वापर करतो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये. त्यानंतर झालं तुमचं नॉलेज बाय इन्स्पिरेशन. मग ते इन्स्पिरेशन तुम्हाला एखाद्या व्यक्तीकडून असेल, एखाद्या बुककडून असेल, एखाद्या धार्मिक ग्रंथाकडून असेल, कुठूनही असेल. त्यानंतर चौथा भाग आहे नॉलेज बाय इंट्युशन. इंट्युशन म्हणजे तुम्हाला जे आपल्या स्पिरिच्युअल मास्टर करून किंवा एखाद्या तुमच्या आवडत्या व्यक्तीपासून आयडल ज्याला तुम्ही कन्सिडर करता त्यापासून तुम्हाला जे काही ज्ञान मिळेल ते झालं नॉलेज बाय इंट्युशन. सर्वसामान्यपणे 70 ते 80% आयुष्य आपण नॉलेज बाय ऍक्विजिशन किंवा इन्फॉर्मेशन गॅदरिंग असं म्हणत आपण फार सोप्या शब्दामध्ये, कारण की त्या शिक्षणाचा असा काही वेगळा गंध राहिलाच नाही आहे. ज्याला जास्त इन्फॉर्मेशन आहे ही इज सुपिरियर. इव्हन आपण जॉबवरही पाहतो बरेचसे लोक इन्फॉर्मेशन हाईड करतात. त्यांना असं वाटतं की समजा मी ही माहिती दिली तर मी काय माझं ब्रेड अँड बटर कसं अर्न करू. हे जॉब करणाऱ्या व्यक्तींना माहितीच आहे. आजकाल आपण पाहतोच त्या गोष्टी. बऱ्याचशा गोष्टी हाईड करून ठेवतात, लवकर सांगत नाहीत, ईमेलच्या वरती ईमेल आपण सेंड करतो. सो हे ऍक्च्युअली हे होतं कारण की इट इज जस्ट इन्फॉर्मेशन, पीस ऑफ इन्फॉर्मेशन, जस्ट अ मॅटर ऑफ टाइम. यू नो इट बिफोर मी, दॅट्स वाय यू आर सुपिरियर. दॅट्स द ओनली रिझन वी हाईड दॅट. आणि आपण 70 ते 80% आपलं आयुष्य आपण ह्याच गोष्टींमध्ये व्यतीत करतो. पोट भरण्याचं शिक्षण झालेलं आहे सध्या सगळं. तर मग आता बेटर लाईफस्टाईलसाठी, बेटर बेसिक नीड्ससाठी आपण हे करतो ते मान्यही आहे, पण बाकीचे ऍस्पेक्ट्सही आपण तेवढ्याच डीपली पाहिले पाहिजेत. आपले जे आपण क्वेश्चन्स म्हणले 4, त्या क्वेश्चन्सवरती आपण काहीही एक्सप्लोरेशन करत नाही. कसं करावं हे डिबेटेबल आहे. आपण त्याच्यावरती विचार विनिमय करू शकतो. बऱ्याचशा लोक आहेत सांगणारी, आपण त्यांचं ऐकू शकतो किंवा पुस्तकं तर आहेतच त्यासाठी आपल्याला मदत करायला. प्लस त्यानंतर आपण असं कन्सिडर करतो सध्या की बाबा जेव्हा आपण ज्ञान म्हणतो किंवा सध्या शिक्षण म्हणूयात आपण, सो शिक्षणामधून आपण आपली सक्सेसची किंवा यशस्वीपणाची वेगळीच डेफिनेशन निर्माण केली. पण ज्याच्याकडे जास्त पैसा आहे, घर आहे, गाडी आहे, तो सक्सेसफुल माणूस. पण ती सक्सेसची डेफिनेशन असावी का? सक्सेसफुल माणूस तो का ज्याचं फक्त मॉनिटरी किंवा प्रोफेशनल लेवलवरती त्याचं चांगलं चालू आहे? माझ्या मतानुसार किंवा जनरल सक्सेसची डेफिनेशन अशी असली पाहिजे की याचं फर्स्ट इज फॅमिली. फॅमिली लेवलवरती ही शुड बी सॉर्टेड, एव्हरीथिंग शुड बी गुड. सगळ्या गोष्टी इन कंट्रोल असल्या पाहिजेत. कंट्रोल म्हणजे कोणाला आपल्याला डिक्टेट करायच्या नाहीत गोष्टी. त्यानंतर येतो तुमचा समाज किंवा आपण प्रोफेशन घेऊया त्याच्यानंतर इमिडिएटली प्रोफेशनल सक्सेस इज ऑल्सो इम्पॉर्टंट. तुम्ही त्याच्यातूनच तुमचं ब्रेड अँड बटर अर्न करता. यू विल सर्व्हाइव्ह अँड युअर फॅमिली विल सर्व्हाइव्ह. त्यानंतर समाज, आपण समाजाचं काही देणं लागतो. सामाजिक आपलं काही कर्तव्य आहे जे आपण केली पाहिजेत. आवश्यक नाही की आपण देश पातळीवरती जाऊन किंवा वर्ल्ड लेवलवरती जाऊन त्या गोष्टी केल्या पाहिजेत. तुम्ही छोट्या कुठल्या आपण खेड्यागावामध्ये असेल किंवा आपल्या गल्लीमध्ये असेल, आपल्या अपार्टमेंट असेल, जे काही आपल्या छोट्या मोठ्या गोष्टी जमतात आपण त्या केल्या पाहिजेत ऍज अ पार्ट ऑफ सोशल सर्व्हिस. तसंच देशाची डेफिनेशन आपण जर पाहायला गेली तर देशाची डेफिनेशन आपण फार वेगळी करून ठेवली ऍक्च्युली सध्या.
एखादं डेव्हलप नेशन म्हणजे काय आपल्याला काय वाटतं की बाबा खूप जास्त इन्फ्रास्ट्रक्चर आहे, खूप जास्त गोष्टी आहेत, ज्याचा एक्सपेंडिचर सगळ्यात जास्त हेल्थकेअरवरती आणि डिफेन्सवरती आहे, तो देश म्हणजे एकदम डेव्हलप देश आपण असं काहीतरी कन्सिडर करतो. पण ऍक्च्युअली देश डेव्हलप तेव्हाच समजावा जेव्हा त्याचं ह्युमॅनिटेरियन लेवलवरती किंवा कमीत कमी एक्सपेंडिचर जेव्हा डिफेन्सवरती आणि तुमच्या हेल्थकेअरवरती होईल, त्यावेळेस तो देश सगळ्यात जास्त इकॉनॉमिकली स्टेबल असं म्हणता येईल, किंवा तो सगळ्यात जास्त काय म्हणता आपल्याला तो शब्द मला सापडत नाही ऍक्च्युअली सध्या, सुबत्ता म्हणत आपण त्याला, तो देश त्यावेळेस एकदम सुबत्ता असेल असं मला वाटतं की त्यावेळेस आपल्याला तसं म्हणता येईल, जेव्हा कमीत कमी एक्सपेंडिचर आपलं हेल्थकेअरवरती आणि डिफेन्सवरती असेल, जिथे सगळीकडे शांतता असेल आणि माणूस जनरली हेल्दी असेल. ऑब्व्हियसली सम हेल्थकेअर इज ऑलवेज निडेड. तर हा झाला आपला ज्ञानाचा भाग. तर ज्ञानाला अजून पुढे समजून घ्यायचं असेल तर एक स्टेप पुढे जावं लागेल, ते म्हणजे अध्यात्म. ज्ञानाची डेफिनेशन आपण पाहिली, जे आतून येतं ते ज्ञान. तर अध्यात्माची डेफिनेशन काइंड ऑफ त्याच लाईनवरती आहे. आध्य म्हणजे अध्ययन, आत्म म्हणजे आत्म्याविषयी, आत्म्याविषयीचं अध्ययन म्हणजे अध्यात्म. तर किंवा आपण त्याला सेल्फ एक्सप्लेनेटरी युजर मॅन्युअल असंही म्हणता येईल आपल्या स्लँग लँग्वेजमध्ये. तर अध्यात्माचे किंवा अध्यात्माच्या किंवा आत्म्याच्या अध्ययनाचे बरेचसे मार्ग आहेत. त्याच्यामधला एक मार्ग म्हणजे योगा. योगा म्हणजे युनियन. तर योगाची डेफिनेशन काय आजकालची डेफिनेशन नव्हे. योगा म्हणजे काही मी 4 आसनं केलं म्हणजे योगा केला असा काही अर्थ नाही होत. योग कर्मेषु कौशल्यम असं म्हणलं गेलेलं आहे. एखादं काम जेव्हा आपण कौशल्यपूर्ण पद्धतीने करतो त्यावेळेस त्याला योग म्हणतात. त्याच्यामध्ये काही आपण आसन नाही केलेलं. सो ही योगाची डेफिनेशन नव्हे. योगाची डेफिनेशन म्हणजे योग कर्मेषु कौशल्यम. एखाद्या गोष्टीशी तुम्ही जेव्हा युनियन पावता, एकत्र होता, आपण जेव्हा शब्दही वापरतो ते या सगळ्या योगायोगाच्या गोष्टी आहेत, किंवा ही गोष्ट एखादी योगायोगाने झाली, आपल्या बोलीभाषेमधलेही आपण तसे शब्द वापरतो, त्यावेळेस काही आपण योगा करत नाही. तो योग हा शब्दाचा अर्थच आहे युनियन. दुग्ध शर्करा योग, जेव्हा दुधाचा साखरेचा कम्प्लीट मिलाप होतो जेव्हा, त्यावेळेस त्याला योग म्हणता येऊ शकतं आपल्याला. सो ही झाली योगाची डेफिनेशन. सो योगा बाय डेफिनेशन ऑफ पतंजली अष्टांग योग, त्याच्यामध्ये त्यांनी 8 पायऱ्या सांगितल्यात योगाच्या. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी, ह्या 8 स्टेप्स सांगितल्यात. सो ह्या स्टेप्स आपण 4 स्टेप्स मध्ये डिव्हाइड करू आणि वी कॅन मॅप इट टू आवर ऍक्च्युअल फिजिकल अँड सटल बॉडी, जी आपण डिस्कस केली होती विज्ञान डिस्कस करताना थोडीशी. सो शरीराचे 2 भाग होते, स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर. सो हे ऍक्च्युअली मॅप होता आपल्या 8 पायऱ्यांची. सो स्थूल शरीर आपण जर मॅप करायला गेलं, फिजिकल बॉडी, लेट्स अंडरस्टँड फिजिकल बॉडी लिटिल मोर. सो फिजिकल बॉडी म्हणजे आपलं शरीर बनलेलं आहे 5 मूलभूत तत्वांपासून, विच वी विल डिनोट लाईक दिस. फॉर नाऊ विल अंडरस्टँड इट लिटिल मोर. सो पाणी, पृथ्वी, आकाश, वायू आणि अग्नी. सो हे 5 मूलभूत तत्व आपल्यामध्ये आहेत. इफ वी हॅव टू रिलेट ऑर अॅनॉलॉजी आपल्याला पाहिजे असल्या गोष्टीची, तर पाणी, आपल्यामध्ये 70% पाणी आहे, रक्त आहे. त्यानंतर पृथ्वी, फिजिकल बॉडी, जे आपण मास, हार्ट जे आहेत आपलं, दॅट कन्सिस्ट ऑफ दॅट, हे आपण म्हणू शकतो आपली पृथ्वी आहे. आकाश किंवा स्पेस, ऑब्व्हियसली आपली बॉडी ही काही पूर्ण भरीव नाही, पोकळ पण आहे. सो दॅट कन्स्टिट्यूट अवर आकाश. देन वायू, आपण ब्रिथिंग करतो, आपल्या बऱ्याचशा वेनमध्ये पर्यंत आपण ऑक्सिजन पोहोचवतो. सो तो झाला आपला वायूचा भाग. अग्नी, ऑब्व्हियसली आपण जेव्हा एखादं अन्न पचवण्यासाठी आपली जी पूर्ण एनर्जी लागते त्यामध्ये, जठराग्नी आपण म्हणतो त्याला, सो आपल्यामध्ये अग्नी आहे. सो ही 5ही मूलभूत तत्व आपल्यामध्ये आहेत. आपण जर अजून फर्दर काही मुद्रा, ध्यान मुद्रा असेल किंवा पर्टिक्युलर बोटांचा आपण वापर करतो काही गोष्टी दाखवताना, सो लहान मुलं किंवा आपण अजूनही दाखवतो, भारतामध्ये किंवा एशियन कंट्रीजमध्ये अजूनही करंगळीच दाखवतो आपण वॉशरूमला जाण्यासाठी वगैरे. किंवा ध्यान मुद्रा आपण पाहिली, जी बऱ्याचशा फोटोजमध्ये आपण ऋषींची वगैरे पाहतो, सो ती आहे. कारण की दिस मीन्स वायू, दिस मीन्स अग्नी. जेव्हा तुम्ही ही 2 बोटं एकत्र जोडता त्यावेळेस युअर बॉडी विल not require energy for longer time, even if you have had food quite late, किंवा तुम्ही खूप आधी फूड खाल्ला तुम्ही, यू कॅन सस्टेन फॉर लॉंगर. सो ह्या मुद्रा ह्या इथूनच डेव्हलप झालेल्या आहेत, ह्या आपल्या स्वतःच्या अंडरस्टँडिंग मधून. हे कोणी त्यांना येऊन सांगितलं नाही.
दे हॅव स्पेंड टाइम अंडरस्टँडिंग अवर ओन सेल्फ. परत त्यानंतर 16 सेटल पार्ट झाला आपल्या बॉडीचा म्हणजे चक्र, जे आपण शक्तिमानमध्ये सिरियलमध्ये पण पाहिले, कुंडलिनी किंवा कुंडलिनी योग, 7 चक्र त्यांनी शक्तिमानने एनर्जाइज केले होते वगैरे वगैरे. सो हे काही टाइमपास त्यांनी काही त्याच्यामध्ये बोललं नव्हतं. दिस इज ऍक्च्युअली कमिंग फ्रॉम अवर ओन सेल्फ एक्सप्लोरेशन. सो देर आर टोटल 112 चक्र टोटल आपल्या बॉडीमध्ये. त्याच्यामधल्या 108 चक्रांना खूप जास्त महत्व आहे, विच ऑल्सो सिग्निफाईज 108 मणी आपल्या माळेमध्ये का असतात. इच मणी कन्स्टिट्यूट किंवा करस्पॉन्ड्स टू अवर इच चक्र, आणि 7 चक्रांना सगळ्यात जास्त महत्व आहे. सो हे झालं शरीराचं क्लासिफिकेशन आणि थोडंसं अंडरस्टँडिंग फॉर अवर फिजिकल बॉडी. सो फिजिकल बॉडी मॅप्स टू अवर फर्स्ट 4 स्टेप्स इन अष्टांग योग, विच इज यम नियम आसन प्राणायाम. यम नियम मोस्टली कॉन्स्टिट्यूट किंवा त्याचा अर्थ असा होतो किंवा तुमचं बॉडी तुम्ही डिसिप्लिन बनवता. यम नियमाच्या फर्दर सब स्टेप्स आहेत जे आपण डिस्कस नाही करणार आहे सध्या. सो ह्या 4 स्टेप्स केल्यामुळं आसन प्राणायाम आणि डिसिप्लिन आपली बॉडी एका पोझिशनमध्ये आपण आसन केल्यामुळे एका पोझिशनमध्ये जे कुठलं तुम्हाला आसन सोयीस्कर वाटेल त्या पोझिशनमध्ये आपण जास्त वेळ सुखकर पद्धतीने बसू शकतो. जेव्हा आपण प्राणायाम करतो त्यावेळेस आपलं ब्रिदिंगवरती कंट्रोल येऊन जातं, आणि जेव्हा आपण ब्रिदिंगवरती कंट्रोल साध्य करतो त्यावेळेस आपलं माइंड कंट्रोल करणं किंवा माइंडवरती थोडासा ताबा मिळू शकणं हे पॉसिबल होतं, विच इज हेल्पफुल फॉर अस इन गेटिंग रिटेनिंग किंवा अचिव्हिंग द मेडिटेटिव्ह स्टेट, विच इज नेक्स्ट लास्ट स्टेप इन अवर Ashtanga Yoga. So, after 4 steps, what we can say is we have stable enough platform to sustain a meditative state. बऱ्याचशा spiritual organizations work on these first 4 steps. I can have some analogy corresponding to Art of Living आणि ईशा फाउंडेशन. आर्ट ऑफ लिव्हिंग आणि ईशा फाउंडेशन दोन्ही पण त्याच्यामध्ये सुदर्शन क्रिया आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये आहे, शंभवी महामुद्रा किंवा अजून बऱ्याचशा क्रिया किंवा मुद्रा दोन्ही पद्धतींमध्ये आहेत. सो दे मेजरली फोकस ऑन प्राणायाम आणि आसन, जेणेकरून यू कॅन अटेन अ मेडिटेटिव्ह स्टेट. ऑब्व्हियसली दे आर गोइंग थ्रू रेस्ट ऑफ द स्टेप्स ऑल्सो, दे मे नॉट बी रेफरिंग इट डायरेक्टली. द नेक्स्ट ज्या स्टेप्स आहेत प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. इव्हन आपल्या बोलीभाषेमध्ये पण जुने लोक वापरायचे पहा, सकाळी लवकर उठावं, उठून पूजा करावी, ध्यानधारणा करावी. सो ध्यानधारणा हे काही असंच रँडमली आले नाही. दिस इज वन ऑफ अवर अष्टांग योग स्टेप्स. हे आधी बोलीभाषेमधले शब्द होते आपल्या. सो समाधी मीन्स युनियन अगेन, विच इज अ डेफिनेशन ऑफ योगा. सो जेव्हा आपण त्या स्टेटला पोहोचतो, हे फक्त बाय द वे फक्त ह्युमन्सलाच पॉसिबल आहे. प्राण्यांना आपण जर पाहिलं, प्राण्यांचं आयुष्य फक्त 2 लेवलमध्येच डिवायडेड आहे, अप्पर लेवल आणि लोअर लेवल. सो प्राणी त्या 2 लेवलमध्येच त्यांचं आयुष्य व्यतीत करतात. आपण एक चिंपांजीचं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर रिसेंटली एका चिंपांजीची डेथ झाली, हु कॅन स्पीक 2000 वर्ड्स, अंडरस्टँड साइन लँग्वेज. सो वी कॅन से दॅट पर्टिक्युलर स्पेसीज वॉज लिव्हिंग ॲट हायेस्ट ऑफ हिज ओन पोटेन्शियल. आपल्याला तसं नाहीये. वी हॅव अ लोअर लेवल. आपण त्याच्या खाली जाऊ शकतो बाय डुईंग डिफरंट डीड्स, बट आपण देर इज नो अप्पर लिमिट. आपण जो बरेचसे खेळाडू किंवा आपले आयडल्स किंवा फेमस लोक पाहिले, दे हॅव अटेन सुपिरियरनेस इन देअर ओन फील्ड्स. आपण त्यांना देव म्हणले, सचिनला आपण देव म्हणतो, बऱ्याचशा लोकांना आपण देव म्हणतो. डझंट मीन आपण त्यांची पूजा करतो. सेम वे इट वॉज देअर अर्लियर, बट नाऊ बऱ्याचशा लोकांनी त्याला धार्मिक स्वरूप देऊन टाकलं. आधी हे डेटीज होते. प्रत्येक व्यक्तीला ऍक्च्युली रामकृष्ण हे सगळे हे पृथ्वी चालून गेलेले आहेत. ते काय देव नव्हते, ते देवर humans as possible. But anyway, we will not get into that discussion. But there were deities which were used earlier. त्यांचं पर्टिक्युलर तुम्ही जर साधना केली, यू कॅन अचीव्ह सर्टन थिंग्स. हनुमानाची साधना केली तर तुम्ही फिजिकली फिटनेस तुम्ही करू शकता, जे काय असेल ते. आता लेट्स नॉट गेट इनटू दोज डिटेल्स. पण त्याचं नंतरला फार विचित्र रूप त्यांनी घेतलं. आता सध्या आपण एवढे 33 कोटी देव आहेत असं आपण म्हणतो. Anyway, so samadhi, last step. Samadhi doesn't mean you go and leave this body, किंवा even brahmacharya for that matter doesn't mean तुम्ही आजन्म लग्न न करता राहाल. That means can you be brahmachari किंवा संन्यासी by your actions. संन्यास घेणं म्हणजे निघून जाणं नव्हे. संन्यास म्हणजे तुम्ही संसारामध्ये किंवा जनरल ह्या
सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही त्या फळाशी किंवा त्या इच्छांशी तुम्ही तुटून राहू शकता का, त्याचा अर्थ तो होतो. दॅट डझंट मीन दॅट आपण त्याचे फार विचित्र अर्थ घेत चाललो आहोत किंवा घेतले आहेत आतापर्यंत. बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये तेच अर्थ आहे किंवा अध्यात्माला पण लोक तसंच म्हणतात की हे काय म्हणजे सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याला म्हातारपणी काय करायची गोष्ट नाही. ही आत्ताच केली तर जेवढी लवकर गेली तेवढी चांगली आहे. बऱ्याचशा गोष्टी तुम्ही खूप इझिली करू शकता. आपलं डोकं तुम्हाला जास्त घासायची गरज नाही पडणार. तुम्ही इझिली जेव्हा तुम्ही यू विल हॅव अ स्टेबल फिजिकल प्लॅटफॉर्म अँड स्टेबल माइंड विथ द हेल्प ऑफ योगा, यू कॅन ऑब्व्हियसली बी अ बेटर फंक्शनल ह्युमन बिईंग. आणि जेव्हा आपण योगा म्हणतो, युनियन साधतो, जेव्हा आपण युनियन साधतो त्याचा अर्थ असाही होतो की हे विश्वची माझे घर किंवा अहम ब्रह्मास्मी, हे विश्व म्हणजेच मी आहे, मी म्हणजेच हे विश्व आहे, हे ह्या सगळ्या चराचरामध्ये मी सामावलेलो आहे. जेव्हा आपण असं म्हणतो, जेव्हा आपण स्वतःला त्रास देऊ का, स्वतःला हर्ट करू का, जेव्हा ही भावना आपल्यामध्ये येते, तेव्हा आपण जी कुठली गोष्ट करू, म्हणजे विज्ञानाने असेल, ज्ञानाने असेल, टेक्नॉलॉजीने असेल, ती आपण अशा पद्धतीने करू जेणेकरून आपल्याला ती गोष्ट अशीच डेव्हलप होईल जी आपल्या सगळ्या ह्युमन्सला, सगळ्या मानवांना उपयोगाची ठरेल, कोणालाही त्रास देणारी होणार नाही. आपण जर युट्यूबवरचा ओपन हॅमरचा अणुबॉम्बच्या जनकाचा व्हिडिओ पाहिला, 2च मिनिटाचा व्हिडिओ आहे तो. त्याचं त्याचं वक्तव्य होतं अणुबॉम्ब डिस्कव्हर केल्यानंतर, टेस्टिंग झाल्यानंतर कदाचित, मला एक्झॅक्ट रेफरन्स काय कुठे नाही माहिती. त्याचं वाक्य होतं भगवद्गीतेमध्ये त्यांनी कोट केलं होतं, नाऊ आय फील लाईक डेथ, डिस्ट्रॉयर ऑफ द वर्ल्ड हॅज सीन दिस. Some people have laughed at this, world will not be the same. Some people have cried, some people have remained silent. But I feel like I am the death, I am the destroyer of the worlds. त्याला ही भावना अशी काय द्या डोक्यामध्ये, त्याला असं वाटलं की बाबा ह्या डिस्कव्हरी नंतरला जग सारखं राहणार नाही. जेव्हा केव्हा तुम्ही ह्याचा उपयोग कराल त्यावेळेस फक्त डिस्ट्रक्शन आणि डिस्ट्रक्शनच होणार आहे. विच इज अगेन बॉलिंग डाऊन टू असंतुलन जे आपण साध्य केले. वी आर कॅपेबल इनफ टू अचीव्ह द इम्बॅलन्स दॅट वी हॅव कॉज टू द नेचर. सो किंवा आपण नवीन लेटेस्ट लढाई घेऊयात, सोशल मीडिया वॉर बिटवीन ट्रम्प अँड किम जॉंग युन, नॉर्थ कोरिया प्रेसिडेंट. त्या दोघांमध्ये भांडण चालू होतं, माझ्याकडे मोठे बटन आहे तुझ्यापेक्षा. सो ह्याचा अर्थ असा नाही होत ती दोन लोकच खराब आहेत, नाही, ते आपल्यामध्येच उठून वरती आलेले आहेत. समूह आपल्यामध्येही तो अंश आहे. तेवढं डिस्ट्रक्टिव्ह किंवा तेवढं विचित्र बोलणं त्यांचं जरी असलं तर आपलंही तेवढ्या प्रमाणात होत चाललं आहे. ते व्हायचं नसेल तर वी हॅव टू फॉलो सर्टन थिंग्स विच विल नॉट लेट अस गो इन टू दॅट मेस. जेव्हा आपण कुठलीही गोष्ट करू, जेव्हा त्याला एखादा स्पिरिच्युअल किंवा इन्क्लुझिव्ह बेस असेल, त्यावेळेस ती गोष्ट नेहमी ह्युमन कल्याणासाठी किंवा मानवी जनकल्याणासाठीच असणार ती गोष्ट. सो इव्हन डेव्हलप नेशनची डेफिनेशन आपण पाहिली तीही तशीच आहे आपल्यासाठी. जिथं सगळ्यात जास्त एक्सपेंडिचर तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर, सोयी सुविधा असल्या पाहिजे, ऑब्व्हियसली नसा असल्याबाबत त्याच्याबाबत काही वावगं नाही. पण तुमचं एक्सपेंडिचर जेव्हा तुम्ही पीस आणण्यासाठी, बऱ्याचशा लोकांचे स्टेटमेंट्स आहेत, फॉर बेटर पीस देर शुड बी अ वॉर फर्स्ट, देन देर विल बी अ पीस. डिबेटेबल गोष्टी आहेत ह्या, पण ठीक आहे. सो concluding this, whenever we do something technologically, science-wise, general human life मध्ये, if we have a spiritual base, we will always do with more consciousness, which is one of our subtle body element, mind and buddhi. If we conduct ourselves more consciously, we will always do something which is for human benefit. गोईंग फॉरवर्ड, लास्ट बट नॉट द लिस्ट, तुम्हाला बरंच बोर केले माझ्या बोलण्यातून. मी काय एवढा फार चांगला वक्ता नाही आहे. मी माझा प्रयत्न केला तुम्हाला काही गोष्टी कन्व्हे करण्याचा. आय होप आय एम सक्सेसफुल इन दॅट. कन्क्लुडिंग, तुम्हाला जर अजून काही गोष्टी स्वतः सेल्फ एक्सप्लोरेशन तुम्हाला जर करायचं असेल, जसं आपण ऍडव्हेंचर एक्सप्लोरेशन करतो, वी शुड डेफिनेटली डू सेल्फ एक्सप्लोरेशन. ते जर तुम्हाला करायचं असेल तर I will suggest few things, whatever I have learned किंवा whatever I have did, whatever I have done till now. So तुम्ही स्वतःचं इंटेलेक्च्युअल समजत असाल, तुम्हाला देव किंवा बाकी अध्यात्म असं काही फार फालतू वाटत असेल, तर यू कॅन गो फॉर ऍक्च्युअली जे जयकृष्णमूर्तीचे वीकेंड अभ्यासमाला असते किंवा त्यांचे जनरल वर्कशॉप्स असतात, वीकेंड्सला रेसिडेन्शियल असतात, अदरवाईज पण आहेत. तुम्हाला जर सोशल काइंड ऑफ एन्व्हायरमेंट आवडत असेल आणि तुम्हाला आसन आणि
जनरल फिजिकल बॉडी फिटनेसमध्ये जर इंटरेस्ट असेल तर यू कॅन ऑलवेज गो फॉर सिद्ध समाधी बेसिक कोर्स किंवा आर्ट ऑफ लिव्हिंगचा हॅपीनेस प्रोग्राम आहे किंवा स्पेशल किंवा ऍडव्हान्स प्रोग्राम बरेच त्याच्यामध्ये गोष्टी आहेत किंवा तुमचा ईशा फाउंडेशनचा इंजिनियर इंजिनिअरिंग कोर्स आहे की इंजिनियर इंजिनिअरिंग ऍडव्हान्स आहे बरेचसे त्यांचेही कोर्सेस आहेत सो यू कॅन एक्सप्लोर दीज कोर्सेस. आय एम शुअर तुम्हाला त्या गोष्टींचा थोडाफार काही नाही तर थोडाफार फिजिकल बॉडीसाठी तरी कमी उपयोग होईल. थँक्यू.